अवैध मद्यसाठा जप्त, मालाचा पुरवठा कुठून झाला? तुळजापुरात 2 वाईन शॉप पुरवठादारांवर कारवाई होणार का? अन्न व औषध प्रशासन झोपेत, पोलीस मात्र जोमात. घाटशील रोड परिसरात पोलिसांनी अवैध मद्यसाठा जप्त करून आरोपीला ताब्यात घेतल्याने शहरात चर्चांना उधाण आलंय. मात्र या कारवाईनंतर आता एक नवा प्रश्न उपस्थित होतो आहे. जप्त करण्यात आलेला देशी विदेशी मद्य आणि बिअरचा साठा नेमका आला कुठून आणि त्याचा पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई होणार का? तुळजापूर शहरात अधिकृतपणे मोजकीच वाईन शॉप कार्यरत असताना एवढ्या प्रमाणात मद्यसाठा आरोपीकडे कसा पोहोचला, याची मागणी नागरिकांमधून होते आहे. केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून मूळ पुरवठा साखळीवर पडदा टाकला जाणार का, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. विशेष म्हणजे मद्य विक्री आणि साठ्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. शहरात अवैध मद्यसाठा आढळून येत असताना संबंधित विभागाला याची माहिती नव्हती का, की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले, अशी चर्चा रंगू लागली आहे. दुसरीकडे तुळजापूर पोलीस प्रशासनाने मात्र धडक कारवाई करत अवैध धंद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन झोपेत आणि पोलीस प्रशासन जोमात, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. आता पोलिसांच्या तपासातून जप्त मद्याचा पुरवठा करणारे स्रोत समोर येतात का आणि संबंधित परवानाधारक विक्रेत्यांची चौकशी होते का, याकडे तुळजापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र वाईन शॉपमधूनच मद्याचा पुरवठा झालेला आहे असं अधिकृतरित्या सिद्ध झालेलं नाही. कुठं राहते? घाटशी रोड, तुळजापूर. अंदाजे कितीचा माल आहे साहेब? अंदाजे 50,000चा माल आहे. सर, एक हे स्विफ्ट गाडी बी हस्तगत केली म्हणा, पुटून केली आणि ते आरोपी आहे का अटक? नाही, अटक नाही. स्विफ्ट ती शिफ्ट गाडी हस्तगत केली ना. हो, कधी? आरोपी पण आहे, शिफ्ट पण आहे. समजा आता कळालं का ती गाडी दिसायला समोर, म्हटलं आणलेली. ओके.